आरोपींना गुजरातमधून अटक करण्यात आली आहे। सलमान खान गोळीबार प्रकरणी ही महत्त्वाची बातमी समोर येते। आरोपींना गुजरातमधून अटक करण्यात आली आहे। तर आरोपींनी महिन्याभरापासून पनवेल हरिग्राम गावामध्ये वास्तव्य केलं होतं। या आरोपींकडून 4 वेळा सलमान खानच्या घराची रेकी देखील करण्यात आली होती। रविवारी पहाटेच्या सुमारास हा गोळीबार झाला होता। यानंतर पोलिसांनी त्या संदर्भात तपास देखील सुरू केला होता। जवळपास 15 पथकं ही तपास करत होते आणि या आरोपींना आता गुजरातमधून अटक करण्यात आली आहे। आरोपींकडून 4 वेळा सलमान खानच्या घराची रेकी करण्यात आली होती। हे आरोपी महिन्याभरापासून पनवेल हरिग्राम गावामध्ये वास्तव्याला होते। या कटाचं संपूर्ण नियोजन त्यांनी पनवेलमध्ये राहून केलं होतं। या संदर्भात गुजरातमधून आता दोघांना अटक करण्यात आली आहे। तर या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी डॅरिल मिरांडा। डॅरिल, सलमान खानच्या घरावर जो गोळीबार झाला होता त्या आरोपींना आता अटक करण्यात आलेली आहे, अधिकची माहिती। नक्की विकास गुप्ता आणि सागर पाराशे या 2 आरोपींना जे आहे ते अटक करण्यात आली आहे। गुजरातच्या भुज येथून त्यांना अटक करण्यात आली। दोन्ही आरोपी जे आहेत ते तरुण आहेत। एकाचा वय 24 आहे तर दुसऱ्या आरोपीचा वय 21 आहे। मुंबईच्या क्राईम ब्रांच युनिटने त्यांना भुजमधून अटक केली आहे। आपण पाहिलं तर रविवारी पहाटे सलमान खान यांच्या घरी 5 राऊंड फायरिंग करण्यात आले होते आणि आता जे आरोपी आहेत त्यांना मुंबई पोलिसांच्या वतीने जे ते मुंबई क्राईम ब्रांचच्या युनिटच्या वतीने त्यांना गुजरात येथून अटक करण्यात आली। आणि आता जी प्राथमिक माहिती आपल्याला मिळाली आहे त्या माहितीनुसार आज सुमारे 10 वाजता त्यांना मुंबईत घेऊन येणार आहेत आणि पुढील तपास जे आहे ते क्राईम ब्रांच करणार आहे। जी डॅरिल, या संदर्भात आणखी जी माहिती मिळाली आहे ती म्हणजे हे महिन्याभरापासून पनवेल मधल्या हरिग्राम गावामध्ये राहत होते। त्यांच्याकडून सलमान खानच्या घराची रेकी देखील करण्यात आली होती अशी माहिती मिळते। अधिकची माहिती आपण पाहिलं तर यापूर्वी देखील सलमान खान आणि त्यांच्या परिवाराला असे अनेक धमकी देखील देण्यात आल्या होत्या। हे लॉरेन्स कृष्ण कनेक्शन याच्यात कुठेतरी आहे का असं देखील एक संशय व्यक्त करण्यात आला होता। आणि आता आज जे आहे ते पोलिसांनी यांना अटक केली आहे आणि आता पुढील तपास जो आहे तो पोलिसांच्या वतीने करण्यात येणार आहे। आता तपासामध्ये हे दोन्ही आरोपी नेमकं काय उत्तर देतात हे देखील पाहावं लागेल। जी, पुढील जो तपास आहे या आरोपींसंदर्भात पोलीस कशा पद्धतीने कारवाई करणार आहेत? आता त्यांना दोघांना ज्या आरोपी आहेत सध्या अजून त्या गुजरात येथील भुजमध्ये आहे। अजून त्यांना मुंबईच्या दिशेने आणलेलं नाही। आज सुमारे 10 ते 11च्या दरम्यान त्यांना मुंबईच्या दिशेने घेऊन येणार आहेत आणि पुढील तपास पोलीस करणार। आता नेमका तपासात पोलीस काय त्यांना विचारतात आणि ते लोक काय उत्तर देतात हे पाहावं लागेल। जी धन्यवाद डॅरिल, तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। सलमान खान गोळीबार प्रकरणामधील आरोपींना आता गुजरातमधून अटक करण्यात आलेली आहे। या आरोपींना गुजरातमधून अटक करण्यात आलेली आहे। हे आरोपी पनवेलच्या हरिग्राम गावामध्ये वास्तव्याला होते। 4 वेळा सलमान खानच्या घराची रेकी देखील यांनी केली होती। त्यांना आता मुंबईमध्ये आणण्यात येणार आहे आणि यानंतर पोलीस पुढची कारवाई करणार आहेत। तर हे आरोपी महिन्याभरापासून पनवेलमधील हरिग्राम गावामध्ये वास्तव्याला होते। तिथून आढावा घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधी कविता लोखंडे यांनी। पाहूया। खान याच्या घरावरती हल्ला करणाऱ्या दोघांना जे आहे मुंबई क्राईम ब्रांचने अटक केलेली आहे। गुजरात येथील भुजमधून जे आहे या दोन्ही आरोपींना अटक करण्यात आलेली असून आता त्यांना मुंबईत आणण्यात येत आहे। त्याचबरोबर जे आहे नवी मुंबईतील पनवेल येथील हरिग्राम गावामध्ये जे राधाकृष्ण अपार्टमेंट आहे या राधाकृष्ण अपार्टमेंटमध्ये गेल्या 1 महिन्यापासून हे दोनही आरोपी वास्तव्यास असल्याची माहिती जी आहे ती समोर येते। आरोपी हे हल्ला करून झाल्यानंतर जे आहे या ठिकाणी आल्याची माहिती देखील समोर आलेली आहे। त्यामुळे जे आहे
या अपार्टमेंटचे जे मालक आहेत त्याचबरोबर रिक्षा चालक आहे आणि बाईक विकणारा जो व्यक्ती आहे अशा 3 संशयितांना जे आहे मुंबई क्राईम ब्रांचने तपासणीसाठी जे आहे ते ताब्यात घेतलेले आहे। या आरोपींना लवकरच मुंबई क्राईम ब्रांच जे आहे ते आता मुंबईत घेऊन येणार आहे। त्याचबरोबर अधिक तपास देखील त्यांच्याकडनं करण्यात येणार आहे। या हरिग्राम गावापासून एकंदर 10 किलोमीटरवरती जे आहे सलमान खान यांचा फार्म हाऊस आहे। या फार्म हाऊसवरती देखील या आरोपींनी रेकी केली असल्याची माहिती जी आहे ती समोर येते। लवकरच जे आहे मुंबई क्राईम ब्रांच जे आहे या 2 आरोपींना मुंबईत आणल्यानंतर अधिक तपास जे आहे ते करण्यात येणार आहे। कविता लोखंडे, जय महाराष्ट्र, नवी मुंबई। बातमी आहे राम सातपुते यांनी केलेल्या वक्तव्यासंदर्भात तुमच्या वडिलांनी केलेल्या कामाचा हिशोब द्या असं म्हणत राम सातपुते यांनी प्रणिती शिंदे यांना प्रत्युत्तर केलंय। राम सातपुते यांनी प्रणिती शिंदे यांना हे प्रत्युत्तर केलेलं आहे। तुमच्या वडिलांनी जे काम केलं त्या कामाचा हिशोब द्या असं राम सातपुते यांनी म्हटलंय। राम सातपुते यांनी प्रणिती शिंदेंसंदर्भात हे वक्तव्य केलेलं आहे। प्रणिती शिंदे यांना त्यांनी प्रत्युत्तर केलंय। या ठिकाणी समोरच्या लोकांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे आणि आम्ही त्या ठिकाणी मागच्या 10 वर्षाचा हिशोब देतो। यांच्या पप्पांनी मागच्या 40 वर्षाचा हिशोब द्यावा। कुठल्याही चौकामध्ये आमचे शहाजी भाऊ येऊन कुणीही कार्यकर्ते येऊन चर्चा करायला तयार आहे। आम्ही 10 वर्षाचा पैचा हिशोब देतो, त्यांनी त्यांच्या विकासाचा हिशोब द्यावा। मला असं वाटतं की मी या सोलापूर जिल्ह्यातला आमदार आहे, जनतेने स्वीकारलंय, आपण उत्साह पाहताय। उद्या जवळजवळ 1.5 लाख लोकांच्या उपस्थितीमध्ये आम्ही फॉर्म भरतोय लोकसभेचा। आपण जनतेचा उत्साह पाहतोय। बातमी आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या वक्तव्यासंदर्भात वोट बँकेसाठी राम मंदिराचं निमंत्रण धुडकावलं। पंतप्रधान मोदींनी काँग्रेसचे कान टोचलेत। राम मंदिर बनलं, राजकारणाचा मुद्दा संपला। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निशाण्यावर काँग्रेस दिसून आलं। और देखिए राम मंदिर का ऐसे लोग हैं, राम मंदिर कर रहे हैं, तुम्हें मार देंगे, ऐसा करके वोट बैंक बनाने का एक तरीका था। अब हुआ क्या, राम मंदिर बन गया तो उनके हाथ से वो मुद्दा ही चला गया। अब वो किसी को डरा नहीं पा रहे हैं राम मंदिर आ जाएगा, आ गया, कुछ नहीं हुआ, आग नहीं लगी कोई। तर या संदर्भात राहुल गांधी काय म्हणालेत पाहूयात। उनको या तो कॉन्ट्रैक्ट मिला है या फिर जो सीबीआई का उन पे इंक्वायरी हो रही थी वो हटाई गई। तो ये प्रधानमंत्री पकड़े गए हैं, इसीलिए ये एएनआई को इंटरव्यू दे रहे हैं। मैं बता रहा हूं, सुनो, ये पकड़े गए हैं। ये दुनिया का सबसे बड़ा एक्सटॉर्शन स्कीम है और इसके मास्टरमाइंड नरेंद्र मोदी जी। अगर आप उनकी आंखों में देखें, मैंने देखा नहीं है, मगर अगर आप उनके एएनआई के इंटरव्यू में उनकी आंखों में देखेंगे तो आपको वो झलक दिख जाएगी। बातमी आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस संदर्भात केलेल्या वक्तव्याबाबत सनातन विरोधात बोलणाऱ्यांसोबत काँग्रेसचं साटलोटो आहे, काँग्रेसमध्ये विकृतपणा आलाय असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डीएमके आणि काँग्रेसला सुनावलंय। विधानसभा में जो लोग बैठे थे तो ज्यादातर गांधीयन लोग थे, ज्यादातर कांग्रेस की विचारधारा से जुड़े हुए लोग थे। और पहला संविधान बना, उसके हर पेज पर जो पेंटिंग है रामायण, वो सनातन की ही परंपरा से जुड़े हुए हैं। तो आपका संविधान बना, उस संविधान में सनातन का गौरव का हिस्सा था। और आज सनातन को इतनी भयंकर गालियां देने की हिम्मत हो और आप उनके साथ चुनाव की राजनीति करें, उनके साथ मंच साझा करें, मजबूरी काँग्रेस की ये देश के लिए चिंता का विषय है। बातमी आहे निवडणूक रोख्यांसंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या वक्तव्याबाबत। निवडणूक रोख्यांबाबत काही जण अफवा पसरवत आहेत। कारवाई झालेल्या कंपन्यांचा पैसा विरोधकांना मिळतोय। निवडणूक रोख्यांच्या टीकेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलले। पहली बात है कि हमारे देश में लंबे अरसे से चर्चा चली है कि चुनावों में काला धन एक बहुत बड़ा खतरनाक खेल हो रहा है।
देश के चुनावों को काले धन से मुक्ति मिले, इसके लिए कुछ करना चाहिए। चर्चा लंबे समय से चल रही है, रास्ते खोज रहे थे, एक छोटा सा रास्ता मिला, वही पूर्ण है। वैसे हमने उस समय भी क्लेम नहीं किया था, पार्लियामेंट में डिबेट में सबने उसको सराहा भी था। आज जो लोग उलट पुलट बोल रहे हैं उन्होंने सराहा था, पार्लियामेंट डिबेट देख लीजिए। बातमी आहे नारायण राणे यांनी विनायक राऊत यांच्या संदर्भात केलेल्या वक्तव्याबाबत विनायक राऊतांचं डिपॉझिट जप्त करणारच नारायण राणे यांनी दंड थोपटलेत। सगळी पद अशीच रेकॉर्ड करत आलं कारण हे पद अडीच लाखाला डिपॉझिट घालवायचं, काही काम केलं नाही या विभागात। 5 वर्षाचा फंड खात्याला पण 57% बॅलन्स आहे, खर्च करू शकला नाही। बातमी आहे उत्तम जानकर यांच्या संदर्भात फडणवीसांच्या भेटीनंतरही उत्तम जानकर हे नाराज असल्याचं पाहायला मिळत आहे। जानकरांनी निंबाळकरांचा विश्वास खोटा ठरवलाय। निंबाळकरांचा उमेदवारी अर्ज भरतेवेळी जानकर अनुपस्थित होते। उत्तमराव जानकर साहेब आमचे मित्र आहेत आणि त्यांची नाराजी वेगळ्या विषय होती, माझ्यावर ते कधीच नाराज नव्हते, त्यामुळे सातत्याने माझ्याशी संपर्कात होते। आज बैठकीत चर्चा होऊन तोडगा निघालेला आहे आणि उद्या उत्तमराव जानकर फॉर्म भरायला उपस्थित असतील। जय हिंद। उद्या फॉर्म भरण्यासाठी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी मुलाखत दिलेली होती, परंतु आता कार्यकर्त्यांना कार्यकर्त्यांना विचारला असता की आपला निर्णय झाल्यानंतर आपण फॉर्म भरण्यासाठी जाऊ, अशा पद्धतीची भूमिका कार्यकर्त्यांनी घेतलेली आहे। बातमी विशाल पाटील यांच्या संदर्भात अखेर नाराज विशाल पाटलांनी निर्णय घेतलाय। विशाल पाटील सांगलीमधून अपक्ष लढणार आहेत। विशाल पाटील यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरलाय। अखेर नाराज विशाल पाटलांनी निर्णय घेतलेला आहे, अपक्ष लढणार असल्याचं त्यांनी म्हटलंय। तर या संदर्भात पुढची बातमी विशाल पाटलांच्या भूमिकेने महाविकास आघाडीला डोकेदुखी झाली आहे। मित्र पक्षाने काँग्रेसला सल्ला दिलाय। प्रत्येक पक्षाचं नेतृत्व एक खंबीर असायला लागतं आणि नेतृत्व खंबीर असल्यानंतर त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना सांगायला पाहिजे की आपण जेव्हा आघाडी करतो, जेव्हा आपण युती करतो, तेव्हा काही वेळेला या गोष्टी देण्या घेण्याच्या जागांच्या बाबतीत कराव्या लागतात। ज्यावेळी चर्चा चालू असतात त्या चर्चेच्या आत मला जे शक्य होतं ते मी प्रयत्न केले। संबंधितांना त्या प्रयत्नाविषयी माहिती देखील वारंवार मी फोन करून देत होतो। आता शेवटी त्या प्रयत्नाच्या नंतर काही निर्णय झाले, त्या निर्णयाच्या नंतर माझं मत असं आहे की सगळ्यांनी एकत्रित व्हायला पाहिजे आणि एकसंघपणाने ही लढाई केली पाहिजे। बातमी आहे चंद्रहार पाटील यांनी केलेल्या वक्तव्यासंदर्भात। महाविकास आघाडीमध्ये सांगलीच्या जागेवरून रडारड सुरूच आहे। आपली अडचण होत असेल तर उमेदवारी मागे घेतो, शेतकऱ्याचा मुलगा खासदार नकोय तर उघडपणे सांगा असं म्हणत शिवबाठा उमेदवार चंद्रहार पाटील यांनी आपलं मत प्रदर्शित केलंय। आज सर्व कॅमेऱ्याच्या पुढे, सर्वांच्या पुढे मी आज जाहीर माघारी घ्यायची तयारी आहे माझी। फक्त आपल्या मित्रपक्षांनी एवढंच जाहीर करावं की शेतकऱ्याचा पोरगा खासदार म्हणून उमेदवार म्हणून चालणार नाही। तुझ्या पाठीमागे कुठला कारखाना नाही, तुझा बाप आमदार नव्हता, खासदार नव्हता, तुझा बाप मुख्यमंत्री नव्हता किंवा तुझा आजोबा मुख्यमंत्री नव्हता, म्हणून तुला आज उमेदवारी ही देत नाही। माझी जाहीर आज माघार घ्यायची तयार आहे। ही फक्त काँग्रेस पक्षानं जाहीर करावं। काँग्रेस पक्षाने एवढं जाहीर करावं की शेतकऱ्याच्या पोराला आम्हाला उमेदवारी द्यायची नाही। बातमी आहे शरद पवार यांच्या संदर्भात। आपल्या वक्तव्याचा विपर्यास केला जातोय। सुनेत्रा पवारांबाबतच्या वक्तव्यावर शरद पवारांनी आता सारवासारव केली आहे। शरद पवार यांनी सुनेत्रा पवार यांच्या संदर्भात जे वक्तव्य केलं होतं त्यानंतर आता त्यांनी सारवासारव केली आहे। आपल्या वक्तव्याचा विपर्यास केला जातोय असं ते म्हणालेत। तर शरद पवारांनी काय वक्तव्य केलं होतं आणि त्यावर काय सारवासारव केली आहे पाहूयात।
त्याच्यात चुकीचं काय? असं दोन गोष्टी असतात, मूळ पवार आणि बाहेरून आलेला पवार. त्याच्यात मी तसं बोललेलं नव्हतो. मी जे बोललो होतो प्रश्न काय विचारला, प्रश्न तिथं अजित पवारांनी काही भाषण केलं. त्यांच्या भाषणात त्यांनी सांगितलं की मला निवडून दिलं, त्यांना स्वतः निवडून दिलं, ताईंना निवडून दिलं, आता सुनेला निवडून द्या. आणि देत असताना त्यांनी आणखी काही वाक्य वापरायचं. तर त्याच्या संबंधी मी फक्त स्पष्टीकरण केलं, त्यापेक्षा वेगळे काही सांगायचं साधन नाही. बातमी राम सातपुते यांच्या वक्तव्याची. जनता आपल्याला दिल्लीला पाठवेलच, राम सातपुते यांनी धैर्यशील मोहिते पाटलांना प्रत्युत्तर केलंय.